सेनगाव तालुक्यामध्ये ओढ्याला आलेल्या पुरामध्ये शेतकरी गेला वाहून। घोरदरी परिसरातील धक्कादायक घटना। राधानगरी धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढला। राधानगरी धरणाचे 4 दरवाजे उघडले। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। वर्धा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ। बल्लारपूर विसापूर मार्ग वाहतुकीसाठी बंद। प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। यवतमाळमधील पैनगंगा नदीला पूर। शिरपुल्ली गावातील घरांमध्ये शिरलं पाणी। 10 ते 15 घरात शिरलं पुराचे पाणी। नांदेड जिल्ह्यात 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस। पावसामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। जळगावमध्ये काँग्रेसला धक्का। काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादीमध्ये प्रतिभा शिंदेंचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश। बावनकुळेंच्या नावाने फोन करून शेतकऱ्यांची फसवणूक। अज्ञात व्यक्तीविरोधात छत्रपती संभाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल। बावनकुळेंचा पीए असल्याचं सांगत पैशांची केली मागणी। पंढरपूरच्या सांगोल्यात मृत्यूनंतरही मरण यात्रा। नदीच्या पाण्यातून मृतदेह नेण्याची वेळ। 4 ते 5 फूट पाण्यातून काढावी लागते वाट। गडचिरोलीत डेंग्यूचा 5वा बळी। आतापर्यंत 13 गावांमध्ये कीटकनाशकांची फवारणी। आरोग्य यंत्रणांकडून युद्ध पातळीवर उपाययोजना सुरू। रशियामध्ये व्हॉट्सअप ॲप आणि टेलिग्रामच्या कॉलिंगवर बंदी। समाज माध्यमांचा फसवणुकीसाठी वापर केला जातो। सातत्याने तक्रारी येत असल्याने रशिया प्रशासनाचा निर्णय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।